नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये सध्या खूप कन्फ्युजन तयार झालेलं आहे. जे राऊंड सुरू आहे सध्या आयुषचे, ऑल इंडिया आयुषचा राऊंड सुरू झालेला आहे. त्याचप्रमाणे ऑल इंडिया प्रायव्हेट महाराष्ट्र स्टेटचे कॉलेजचा पण राऊंड सुरू झालेला आहे. त्यानंतर आपण जे 85% साठी रजिस्ट्रेशन केलं होतं, फक्त आपण ऑप्शन्स दिले ते MBBS BDSचे. आता त्यामध्ये BMS BHMS देखील टाइम टेबल आलेला आहे. हे अनेक वेगवेगळे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. नेमके रजिस्ट्रेशन करावं किंवा नाही करायचं, किंवा रजिस्ट्रेशन करताना कोणत्या राऊंडमध्ये कोणते कॉलेजेस आहेत, म्हणजे 15% ऑल इंडिया AA मध्ये नेमके एक्झॅक्टली कॉलेजेस कोणकोणते आहेत, त्यानंतर जे प्रायव्हेटचे सुरू झाले त्याच्यामध्ये कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन आहे, त्यांची फीस किती आहेत, रजिस्ट्रेशन करावं किंवा नाही करावं, किंवा हे कॉलेज कशा पद्धतीने भेटू शकते, त्याचा रिझल्ट कशा पद्धतीने लागेल, असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत. एक्झॅक्टली कालपासून तर रजिस्ट्रेशनला तर सुरुवात झालेली आहे. मग हे रजिस्ट्रेशन केलं पाहिजे किंवा नाही केलं पाहिजे, एक्झॅक्टली कोणते कॉलेजेस आहेत. काही विद्यार्थी म्हणतात सर आधी तर रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे, मग आता करायचंय का नाही, असे अनेक प्रश्न आहेत. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचे सर्व डाऊट्स, जे जनरल डाऊट्स आहेत आणि जे कन्फ्युजन तयार झालेलं आहे, हे सर्व कन्फ्युजन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचं दूर करणार आहे. तर सर्वप्रथम आपण बोलूया की एक्झॅक्टली जे राऊंड सुरू आहेत हे कसले आहेत सध्याचे. तर सध्या हे 2 रजिस्ट्रेशन सुरू आहेत. 2 रजिस्ट्रेशन आणि त्याबद्दलचे 2 व्हिडिओ वेगवेगळे हे मी काल आपल्या व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्सच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. ते विद्यार्थ्यांनी आधी पाहायचे आहेत. ते रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्यामध्ये पेमेंट कशा पद्धतीने करायचं आहे, हे सर्व सांगितलेलं आहे. आता जे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत ते आहे ऑल इंडिया 15% गव्हर्नमेंट ॲडेड आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचे एक रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. हे रजिस्ट्रेशन प्रोसेस AACCC या वेबसाईट थ्रू आपली ॲडमिशन प्रोसेस कंडक्ट होत आहे. याला म्हणतात ऑल इंडिया आयुष ॲडमिशन प्रोसेस. तर यामध्ये रजिस्ट्रेशनची डेट काय आहे, तर आधी पाहूया यामध्ये कॉलेजेस कोणकोणते आहेत आणि रजिस्ट्रेशनची डेट आणि रिझल्ट कसा असणार आहे, या 3 टप्प्यामध्ये आपण डिस्कस करूया. तर यामध्ये कॉलेजेस 15% आयुष AACCC यामध्ये कॉलेजेस कोणकोणते आहेत, तर गव्हर्नमेंट BAMS BHMS BUMS आणि BSMS. त्याच्यामध्ये कोणकोणते कॉलेज, गव्हर्नमेंट ॲडेड आणि डीम्ड युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी, हेच कॉलेजेस आहेत फक्त. वेगळे कोणतेही कॉलेज म्हणजे प्रायव्हेट कॉलेज त्याच्यामध्ये आहेत का, बिलकुल नाही. AACCC ऑल इंडिया जो कोटा आहे यामध्ये फक्त गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज, सेंट्रल युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस आहेत, जेणेकरून याचा कट ऑफ हा जास्त असतो. गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे याचा कट ऑफ हा जास्त असणार आहे. आणि यामध्ये डीम्डचे पण आहेत, जसं भारती विद्यापीठ आहे पुणे, पुन्हा DY पाटील पुणे आहे, DY पाटील मुंबई आहे, वर्ध्याचं कॉलेज आहे, बाहेरच्या स्टेटमध्ये काही कॉलेजेस आहेत. अशी आपण प्रत्येक कॉलेजची लिस्ट तर पाठवलेली आहे ग्रुपमध्ये. तर हे सर्व कॉलेज ऑल इंडिया AACCC या कोट्यामध्ये कॉलेजेस येतात. आणि याची रजिस्ट्रेशनची फी सुद्धा मी डिस्कस केलेली आहे. 11,000 रुपये फीस आहे. जर तुमची कॅटेगरी EWS ओपन आणि OBC असेल तर 11,000 आहे. त्यामध्ये 10,000 रिफंडेबल, 1,000 प्रोसेसिंग फीस. SC ST PWD असाल तर 10,500 अशी फीस आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यासाठी 55,000 रुपये फी आहे. त्यातले 50,000 हे रिफंडेबल आहेत, 5,000 ही प्रोसेसिंग फीस आहे. अशा पद्धतीने हे ऑल इंडिया आयुष AACCC आहे. मग आता याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेत का, तर हो, रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला करावं लागणार आहे. ज्या विद्यार्थ्याला इच्छा आहे गव्हर्नमेंट ॲडेड, गव्हर्नमेंट आणि डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये करायचं आहे त्यांना 15% कोट्यातून, पुढे तर 85% तर सुरूच होणार आहे. पण ज्यांना 15% कोट्यातून करायचं आहे त्यांच्यासाठी हे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल, पेमेंट करावं लागेल आणि चॉईस फिलिंग देखील सुरू झालेली आहे. 15% AACCC चॉईस फिलिंग देखील सुरू झालेली आहे. हे रजिस्ट्रेशनची तारीख काय आहे, 29 जानेवारीपासून 3 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन, पेमेंट आणि चॉईस फिलिंग करायची आहे. लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन, पेमेंट आणि चॉईस फिलिंग ऑल इंडिया 15% AACCC मध्ये. तर 3 फेब्रुवारी नंतर चॉईस फिलिंग सर्व संपणार आहे. त्यानंतर याचा रिझल्ट केव्हा लागणार आहे, 5 फेब्रुवारीला. ऑल इंडिया 15%चा रिझल्ट लागणार आहे 5 फेब्रुवारीला. आणि ऍडमिशन केव्हा घ्यायचे आहेत, 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत. ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागणार आहे, आपण फक्त पहिल्या राऊंडचं डिस्कशन करणार आहेत आज.
ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट राऊंडमध्ये गव्हर्नमेंट ॲडेड किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये नंबर लागेल अशा विद्यार्थ्यांचा रिझल्ट 5 तारखेला कळेल आणि त्यांना ॲडमिशन केव्हा घ्यायचं आहे 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारीपर्यंत अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे। आता हे झालं एक ॲडमिशन प्रोसेसबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे। आता त्याच्यासोबतच दुसऱ्या एक 15% प्रायव्हेट सुरू झालेला आहे। तर हे जे आहे ना ॲडमिशन प्रोसेस म्हणजे 2 वर्षापूर्वी आयुष्यच कंडक्ट करायचं, गव्हर्नमेंट कॉलेजची 15% पण आयुष कंडक्ट करायचं आणि प्रायव्हेटचं पण आयुष कंडक्ट करायचं, पण कोविडच्या याच्यामुळे गेल्या वर्षीपासून आणि टाइम बाउंडिंग्स भरपूर आलेले आहेत, त्याच्यामुळे काय सांगितलेलं आहे आयुषने की त्या स्टेटनी त्या ठिकाणचे 15% प्रायव्हेट कॉलेजची ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करायची आहे। आयुष फक्त AA-CCC फक्त गव्हर्नमेंट ॲडेड आणि डीम्डचे ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करणार आहे आणि प्रत्येक स्टेटचे जे प्रायव्हेट कॉलेज आहेत BAMS, BHMS आणि BUMS चे हे प्रायव्हेट कॉलेजचे ऍडमिशन प्रोसेस महासीईटी सेल कंडक्ट करणार आहे, परंतु ही ऑल इंडिया कोट्यातूनच ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट होणार आहे। तर ते देखील रजिस्ट्रेशन सुरू आहेत। आता आपण आधी गव्हर्नमेंट कॉलेजचं डिस्कस केलं, आता 15% प्रायव्हेट कॉलेजबद्दल डिस्कस करूया, ज्याची रजिस्ट्रेशन फीस 2000 रुपये आहे। हा देखील व्हिडिओ मी काल पोस्ट केलेला आहे। एक गव्हर्नमेंट कॉलेजचा ऍडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने आहे तो व्हिडिओ पोस्ट केला आणि प्रायव्हेट कॉलेजचा पण मी पोस्ट केलेला आहे। आता यामध्ये कोणते कॉलेज असणार आहेत, तर यामध्ये महाराष्ट्रामधील सर्व BAMS, BHMS आणि BUMS कॉलेज असणार आहेत, पण फक्त प्रायव्हेट कॉलेज यामध्ये असणार आहेत। यामध्ये गव्हर्नमेंट असणार आहेत का? नाही। गव्हर्नमेंट करायचं असेल तर रजिस्ट्रेशन 15% ऑलरेडी सुरू झाले, ते करा तुम्ही। आता ज्यांना फक्त प्रायव्हेट करायचं आहे, प्रायव्हेट कॉलेजचं रजिस्ट्रेशन, त्या विद्यार्थ्यासाठी 2000 रुपये फीस आहे। तुमची कॅटेगरी कोणतीही असू द्या, 2000 रुपये फीस आहे आणि त्यामध्ये फक्त प्रायव्हेट कॉलेज येणार आहेत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या। यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज नसणार आहेत। तर ते रजिस्ट्रेशन सुरू झाले आणि त्या रजिस्ट्रेशनची डेट काय आहे, तर त्याचे 29 जानेवारीपासून 3 फेब्रुवारीपर्यंत त्याचे रजिस्ट्रेशन आहेत। म्हणजे याचे रजिस्ट्रेशन आणि याचं 2000 रुपयाचं पेमेंट करायचंय। याची चॉईस फिलिंग आता सुरू आहे का, तर बिलकुल नाही। चॉईस फिलिंगची तारीख पुढे आहे, मी तुम्हाला ते पण सांगतो। जे आता 29 तारखेपासून 3 तारखेपर्यंत आपल्याला प्रायव्हेटसाठी जे करायचं आहे, फक्त रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करायचं आहे तुम्हाला आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। या 3 स्टेपमध्ये हा फॉर्म आहे। रजिस्ट्रेशन, पेमेंट, डॉक्युमेंट अपलोड एवढंच करायचं आहे। हे प्रोसेस झाल्यानंतर, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग केव्हा द्यायची आहे, तर 5 फेब्रुवारीपासून 8 फेब्रुवारीमध्ये तुम्हाला जो 15% प्रायव्हेट कोटा आहे त्याच्यासाठी चॉईस फिलिंग 5 फेब्रुवारीपासून 8 फेब्रुवारीपर्यंत करायची आहे। गव्हर्नमेंटची तर चॉईस फिलिंग लगेच करायची आहे, फक्त प्रायव्हेटचं काय आहे, रजिस्ट्रेशन, पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे। चॉईस फिलिंग केव्हा आहे, 5 फेब्रुवारीपासून 8 फेब्रुवारीपर्यंत आणि याचा रिझल्ट केव्हा लागणार आहे, 10 फेब्रुवारीला याचा रिझल्ट लागणार आहे। 15% जो प्रायव्हेट कोटा आहे याचा रिझल्ट 10 फेब्रुवारीला लागणार आहे आणि ऍडमिशन ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउट होईल अशा विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशन केव्हा सुरू घ्यायची आहे, 11 फेब्रुवारीपासून 16 फेब्रुवारीपर्यंत, 11 ते 16 अशी डेट आहे। गव्हर्नमेंटचा रिझल्ट केव्हा लागणार आहे, 5 फेब्रुवारीला। प्रायव्हेटचा केव्हा रिझल्ट लागणार आहे, 10 फेब्रुवारीला आणि गव्हर्नमेंटची ऍडमिशन डेट काय आहे, 7 फेब्रुवारीपासून 14 फेब्रुवारी आणि प्रायव्हेटची ऍडमिशन डेट काय आहे, 11 फेब्रुवारीपासून 16 फेब्रुवारी। म्हणजे पहा, ज्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंटसाठी ऍडमिशन केले किंवा डीमसाठी केले त्या विद्यार्थ्यांचा प्रायव्हेट जो 15% कोटा आहे त्याचा सुद्धा रिझल्टच्या डेट कॉमन आहेत। म्हणजे तुम्हाला जरी तिथं नंबर लागला तर तुम्हाला वाटत असेल की मला महाराष्ट्राच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये पण पाहायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी 10 तारखेपर्यंत वेट करायचा। 11 तारखेपासून ऍडमिशन घेऊ शकतात, तुम्हाला जिथं वाटेल तिथे ऍडमिशन घेऊ शकतात। अशा पद्धतीने हा कॉमन फॅक्टर लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला सांगतो, आता 2 दिवसापूर्वी 85% सुद्धा टाइम टेबल आलेला आहे। म्हणजे 85% जे आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन सुरुवातीला केलेलं होतं, महाराष्ट्रातलं जे रजिस्ट्रेशन केलेलं होतं, MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BSc नर्सिंग, फिजिओथेरपी, सर्व कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन आपण केलं होतं। त्याची 1000 रुपये रजिस्ट्रेशन फी होती स्टेट कोट्याची। ते अशा सर्व कोर्सेससाठी आपण रजिस्ट्रेशन केलेलं होतं। फक्त ऑप्शन फॉर्म कशाचा सुरू झालेला होता, तर MBBS आणि BDS म्हणजे हे ग्रुप ए मधल्या कॉलेजचा फक्त ऑप्शन फॉर्म सुरू झालेला होता। BMS, BHMS, BUMS साठी ऑप्शन फॉर्म शिल्लक म्हणजे राहिलेला होता। तर याची आता डेट आलेली आहे। ते ऑप्शन फॉर्म केव्हा सुरू होणार आहे, तर ते ऑप्शन फॉर्म 5 तारखेपासून सुरू होणार आहेत। म्हणजे फक्त तुम्हाला कॉलेजचे चॉईसेस द्यायचे आहेत। रजिस्ट्रेशन तर आपण आधी केलेलं आहे, 85% आपण रजिस्ट्रेशन आधी केलेलं आहे। आता फक्त तुम्हाला चॉईसेस द्यायचे आहेत। तर चॉईसेस केव्हापासून सुरू होणार आहेत, 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत।
5 फेब्रुवारीपासून 8 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला 85% जो कोटा आहे रिमेनिंग आपला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये सर्वच कॉलेज येतात. गव्हर्नमेंट कॉलेज आलेले आहेत, गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज येतात, महाराष्ट्रातील सर्व प्रायव्हेट कॉलेज आलेले आहेत, म्हणजे BMS, BHMS, BUMS हे सर्व आहेत. म्हणजे जो 15% आताचा सुरू आहे प्रायव्हेट कोटा, तेच कॉलेज इकडे असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं वाटायला की सर आम्ही जर आता ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे तर आम्हाला फक्त आता चॉईसेस द्यायचे आहेत, आम्हाला 15% प्रायव्हेटचं करायचं नाही. ज्या विद्यार्थ्यांना करायचं नसेल त्या विद्यार्थ्यांनी करू नका. हे कंपल्सरी नाही आहे. 15% गव्हर्नमेंटचं सुद्धा कंपल्सरी नाही आहे, 15% प्रायव्हेटचं सुद्धा कंपल्सरी नाही आहे. आणि रिमेनिंग जो आता म्हणजे ह्याला थोडक्यात 70-30 म्हटलं तरी चालेल. तर रिमेनिंग हा जो कोटा राहतो आपला महाराष्ट्र स्टेटचा, तर याचं जे रजिस्ट्रेशन आपण ऑलरेडी केलेलं आहे, फक्त याचं काय आहे तर चॉईसेस द्यायचे आहेत. हे चॉईसेस केव्हापासून द्यायचे आहेत? 5 फेब्रुवारीपासून 8 फेब्रुवारीपर्यंत. हे क्लिअर करून घ्या. म्हणजे तुम्हाला 15%चं फक्त आता प्रायव्हेटचं रजिस्ट्रेशन सुरू आहे, पण चॉईस केव्हा द्यायच्या त्याच्या आपण 5 फेब्रुवारीपासून 8 मध्ये. आणि जे आपण आधी 85% कोट्यातलं महाराष्ट्र स्टेटचे ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेले होते, तर त्याचं आपण रजिस्ट्रेशन केलेलं होतं. तर त्याचे चॉईसेस आपण BMSच्या दिलेल्या नव्हत्या, BMS, BHMS, BUMSच्या चॉईसेस दिलेल्या नव्हत्या. तर त्या चॉईसेस केव्हा द्यायच्या आहेत? तर त्या चॉईसेस 5 फेब्रुवारीपासून 8 फेब्रुवारीपर्यंत. म्हणजे ह्या एकत्र तुम्हाला चॉईसेस द्यायच्या आहेत. कॉलेजचे सर्व तेच कॉलेज असणार आहेत. हे सर्व चॉईसेस तुम्हाला आधी दे. फक्त गव्हर्नमेंटचे जे आहेत, गव्हर्नमेंट ॲडेड आणि डीम्ड, ह्याचे चॉईसेस ऑलरेडी आता सुरू झालेले आहेत. फक्त प्रायव्हेट 15% प्रायव्हेट कोटा आणि रिमेनिंग आपला महाराष्ट्र स्टेटचा ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेला कोटा, याचे चॉईसेस हे 5 फेब्रुवारीपासून 8 फेब्रुवारीपर्यंत द्यायचे आहेत. आणि त्याचा देखील रिझल्ट तुम्हाला 10 तारखेला कळेल. म्हणजे त्याचा पण 85% म्हणजे रिमेनिंग कोटा आहे, त्याचा पण रिझल्ट 15% प्रायव्हेट कोट्याचा पण रिझल्ट एकाच दिवशी लागणार आहे. 10 तारखेला रिझल्ट लागणार आहे. 11 तारखेपासून 16 तारखेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि फक्त जो 15% AA-CCCचा रिझल्ट आहे तो 7 तारखेला लागणार आहे. 7 तारखेपासून 14 तारखेपर्यंत वेळ आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी तिन्ही ठिकाणी रजिस्ट्रेशन केले आहेत, गव्हर्नमेंट ॲडेडसाठी AA-CCCचं रजिस्ट्रेशन केलं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी 15% प्रायव्हेटसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे, आणि ऑलरेडी तर बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आधीच महाराष्ट्रातल्या रिमेनिंग कोट्यासाठी रजिस्ट्रेशन केले, परंतु त्याचे चॉईसेस तर आता सर्वच देणार आहेत. तर ह्या सर्वांचे रिझल्ट जर बघितले तर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी नंबर लागले अशा विद्यार्थ्यांना वेट करावा. फक्त ज्यांनी गव्हर्नमेंट ॲडेड आणि डीम्डमध्ये रजिस्ट्रेशन केले त्यांनी फक्त वेट करा की आपला प्रायव्हेटमध्ये नंबर लागतोय का, 85% कोट्यातून रिमेनिंगमध्ये आपल्याला कोणतं कॉलेज भेटेल याचा वेट करा. आणि 10 तारखेनंतर निर्णय ठरवा की आम्हाला आता कोणत्या कोट्यातून कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे. त्याच्यामुळे हे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. असं करू नका की आपल्याला लगेच डीमला लागलाय तर नंबर घ्यायचा का. तर तुम्ही वाट पहा स्टेट कोट्यातून तुमचा नंबर कुठं लागतो का. 10 तारखेनंतर ॲडमिशन घ्या तुम्ही. ज्यांचा ऑल इंडिया कोट्यातून लागणार आहे त्यांना 14 पर्यंत वेळ ॲडमिशन घ्यायला, आणि ज्यांचा स्टेटमधून आहे त्यांना 16 तारखेपर्यंत वेळ आहे. मधले 4 दिवस कॉमन आहेत. त्याच्यामुळे तुम्ही विचार करून ॲडमिशन घेऊ शकता कुठल्या कोट्यातून मला कुठे ॲडमिशन घ्यायचंय. जे विद्यार्थी सर्वच ठिकाणाहून रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची आहे. खूप कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांना की सर आता हे रजिस्ट्रेशन सुरू झालेत, हे नेमके कोणत्या कॉलेजेससाठी आहेत. तर ते आपल्याला क्लिअर झाले. गव्हर्नमेंट ॲडेड डीम्डसाठी ऑलरेडी रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे. ज्यांना 15% प्रायव्हेटसाठी करायचे त्यांचे फक्त रजिस्ट्रेशन सुरू झाले. चॉईस फिलिंग 5 तारखेला आहे. आणि जे रिमेनिंग कोट्यासाठी आपलं होतं ऑलरेडी 1000 रुपये देऊन आपण रजिस्ट्रेशन केलं होतं CET सेलला, त्याची चॉईस फिलिंग BMS, BHMS केव्हा सुरू होणार आहे? 5 तारखेपासून. आणि ह्या एकत्र रिझल्ट हा 10 तारखेला लागणार आहे. अशा पद्धतीने हे सर्व रजिस्ट्रेशन्स, त्याचे रूल्स काय आहेत हे ऑलरेडी आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं होतं. फक्त हे वेगवेगळं विद्यार्थ्यांना वाटत होतं सर फार कन्फ्युजन होत आहे, नेमके कोणत्या कॉलेजसाठी रजिस्ट्रेशन असतील, रिझल्ट लागला तर आम्ही ॲडमिशन घ्यावं का, नेमकं रजिस्ट्रेशन करावं का नाही, हे सर्व आजच्या या व्हिडिओतून मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. त्यामुळे रिझल्ट लागला तरी विद्यार्थ्यांनी घाई करू नका. सर्व ठिकाणचे रिझल्ट्स पहा आणि मग निर्णय घ्या की कुठं ॲडमिशन घेतलं पाहिजे. परंतु ज्या विद्यार्थ्यांना थोडेसे कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट 15%ला अप्रोच ठेवला तरी चालेल, जेणेकरून थोडीशी पॉसिबिलिटी पुढे BMS, BHMS साठी होऊ शकते. ज्यांना खूपच कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी. आणि रिमेनिंग कोटा जो आहे आपला त्याचे तर 5 तारखेपासून आपण चॉईसेस देणारच आहे. अशा पद्धतीने हे आपण तुमच्यासमोर सांगितलेलं आहे व्यवस्थित. याच्या व्यतिरिक्त अजून काही अडचणी येत असतील रजिस्ट्रेशनमध्ये किंवा काही डाऊट्स असतील याच्या व्यतिरिक्त, तर नक्कीच तुम्ही वायब्रंटच्या आपल्या ऑफिसला संपर्क साधा. आम्ही तुमचे हे सर्व आयुष्य रिलेटेड जे कोटा वेगवेगळे सुरू झालेत, रजिस्ट्रेशन सुरू झालेले, याचे सर्व तुमचे डाऊट्स आम्ही नक्कीच क्लिअर करू. त्यामुळे थँक्यू सो मच.